आज 63 भाग आहे. कितवा भाग आहे? 63. जरा जोराने म्हणा, सर्वांनी जोराने. 63. या 63 भाग मध्ये देखील देवबाप्पा अद्भुत रीतीने बोलणार आहे. कान आणि हृदय विचार देवाकडे लावा. ठीक आहे, ओके. त्यातला 3वा अध्याय 12 वचनात आहोत. काढा, पटपट काढा. हा, मराठीमध्ये वाचूया. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन, तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, तेथे तिचे नाव आणि माझे नाव असे लिहिन. हालेलुया, हालेलुया. बोला आमेन. आमेन. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन जगत असताना एक गोष्टी तर ध्यानात ठेवा की विजय मिळवला पाहिजे, बरं का. नेहमी एक गोष्टी ध्यानात ठेवा, विजय मिळवलंच पाहिजे. जो विजय मिळवतो त्याला स्वर्ग मिळणार आहे. तो स्वर्गात जाणार आणि स्वर्गात देवबाप तुम्हाला कुठलं स्थान देणार आहे त्याचा स्टडी आपण करत आहोत. त्याचा स्टडी करत आहोत, अभ्यास करत आहोत. स्वर्गात जाणार तर खरं, पण गेल्यानंतर देवबाप तुम्हाला स्वर्गात कुठल्या ठिकाणी ठेवणार आहे किंवा विजय मिळवलेल्या लोकांना देवाने काय काय देण्याचा वायदा केलेला आहे. बोला आमीन. ते शिकण्यासाठी आपण मंगळवार प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला 2 आठवडे हे शिकवलं की जो विजय मिळवतो देवबाप त्याला काय बनवणार आहे? स्तंभ. स्वर्गाच्या मंदिराचा स्तंभ बनवणार आहे. आणि स्तंभ जर देवबाप आपल्याला बनवत आहे तर स्तंभ बनण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टीचा आपल्याला गरज आहे ना. त्यात मी सगळं तुम्हाला उलगडा करून 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 सांगितलेलं आहे. स्तंभ खडा करण्यासाठी, पिलर खडा करण्यासाठी सर्वात आधी पाय, जमीन सगळं काही बघितलं जातं. स्तंभ उभं करण्यासाठी सगळं जमीन, माती, मटेरियल लागणाऱ्या गोष्टी सगळं काही मजबूत असेल तर स्तंभ उभा राहील. बरोबर आहे का? बोला आमेन. आणि म्हणून माझ्या प्रियानो, देवबाप त्याला स्तंभ करणार आहे. आणि पुढच्या शब्दात आज आपण थोडस लक्ष देऊया. स्तंभ पासून पुढं जो विजय मिळवतो त्याला मी माझं देवाचं मंदिरातील स्तंभ करील, तो तेथून कधी बाहेर जाणार नाही. आमेन. बोला आमेन. आमेन. बोला तो, माझ्या संगती बोला, तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. म्हणजे एकदा जर देवाने तुमचं ताबा घेतलेला आहे स्वर्गीय राज्यासाठी, तर तुम्ही स्वर्गीय राज्यातून कधी बाहेर जाणार नाही. याचा अर्थ असंही होतं की आपण बाहेर जाऊ शकतो. तो जाणार नाही म्हटलेला आहे, पण बाहेर जाऊ शकतो. कोण जाऊ शकतो? जो स्वर्गाच्या राज्यासाठी तयार झालेला नाहीये तो बाहेर जाईल. कळत आहे का? एक आतलं जागा आहे आणि एक बाहेरचं जागा आहे. किती लोकांना कळत आहे? बोला हालेलुया. एक आतलं जागा आहे आणि एक बाहेरचं जागा. म्हणजे मेल्यानंतर एक आतलं म्हणजे स्वर्गातलं जागा आहे आणि एक बाहेरलं जागा आहे. बाहेरचं म्हणजे काय? स्वर्गातून बाहेरचा भाग म्हणजे नरकातला भाग. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट रीतीने सांगत आहे की तो बाहेर जाणार नाही. कोण बाहेर जाणार नाही? निवडलेला व्यक्ती. कुठून बाहेर जाणार नाही? स्वर्गीय राज्यातून बाहेर जाणार नाही. आमेन. आणि म्हणून माझ्या प्रियानो, स्वतःला फिक्स करा. काय करा? काय करा? फिक्स करा माझ्या प्रियानो. एक आतला जागा आहे, एक बाहेरचा जागा आहे. काही लोक असं म्हणत असेल, नाही आम्ही बरोबर आम्ही मधलं सेंटर मध्ये बसू. कळत आहे का? बायबल मध्ये एक व्यक्ती होता प्रियानो, तो बरोबर सेंटरला बसला आणि तो पडला ना खिडकीतून खाली. किती लोकांना माहिती? पौलाच्या काळामध्ये काय होतं त्याचं नाव? युतुब नावाचा व्यक्ती होता पौलाचा मिनिस्ट्रीमध्ये, सेवकाईमध्ये है ना. तो कुठं बसला होता माहिती आहे का? खिडकीत बसलेला होता, न आत न बाहेर. बरोबर तो खिडकीत बसला होता आणि बिचारा खिडकीतून खाली पडला ना, मेलच, जागेवरच मेला.
आतमध्ये पडलं असतं, पावलाच्या बाजूला, पावलाचं आतमध्ये खोलीत, कदाचित तो अभिषेकामध्ये जगला असतो. खिडकीतून बरोबर बाहेर पडलं, कळत आहे का? आणि बाहेर पडला ना, तो मेलं. म्हणजे तो आत पण बसलेला नव्हता, बाहेर पण बसलेला नव्हता, अर्धा अर्धा भाग होता. खिडकी म्हटलं की अर्धा अर्धा भाग ना, बरोबर आहे का नाही? म्हणून माझ्या प्रियानो, समजण्याचा प्रयत्न करा की देवाचं कार्य करत असताना बाहेरचं पण होऊ नका, बाहेरचं तर होऊच नका, आणि सेंटर मधलं पण होऊ नका. व्हायचं असेल तर आतले व्हा. कुठले व्हा? आतमध्ये काय आहे? जीवन आहे. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणाले? स्वर्गाचं राज्य शोधा. मत्ते 6:33. तुम्ही जर स्वर्गाचं राज्य शोधला ना, बरोबर बाकीच्या गोष्टी देण्याचा वायदा केलेला आहे ना, बरोबर आहे का नाही? सांगा. आधी काय केलं पाहिजे? स्वर्गाचं राज्य शोधा ना, प्रत्येक गोष्टी मिळणार. तुम्ही म्हणत असेल, पास्टर कसं काय मिळणार? मी घरामध्ये राहतो, घरचा टॅक्स भरावा लागतो, मला फ्री मध्ये काहीच नाही. तुम्ही म्हणत असेल, पास्टर कसं काय? पाणीचं बिल येतो, पाणी भरावं लागतं, पाणीचं बिल भरावं लागतो मला. ते पाणीचे पैसे नाहीये प्रियानो, लक्ष देऊन ऐका. ते पाणीचे बिल नाहीये. पाणी फ्री मध्ये, पाणी फ्री मध्ये. पण ते पाणी तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढं पण मशिनी, नळ, व्यक्ती, जो कोणी लावलेला आहे ना, त्यांचं कष्टाचे पैसे. किती लोक म्हणत आहे बरोबर आहे? पाणी फ्री मध्ये, पाणी फ्री मध्ये. माझ्या प्रियानो, गावामध्ये विहीर असतो, विहिरीतलं पाणी पितात का नाही? विहिरीतलं बिल भरतात का पाणीचं? स्वतः जातात, मेहनत करतात, विहिरीतून काढतात, पाणी घेऊन येतात, त्यांचं बिल भरावं लागत नाही ना. मग शहरात का बिल भरावा लागतो? पाणी फ्री मध्ये. म्हणजे कष्ट करणारे जे व्यक्ती आहेत, सरकारने जे काही मोठं लोखंडी पाईप लावून तुमच्या घरापर्यंत पाणी पोहोचवलेलं आहे ना, त्याचे पैसे द्यावं लागतं. ते फ्री मध्ये नाहीये. तिथं जे हजारोनी लोक ठेवलेले आहेत ना, पाणी फिल्टर मध्ये कुठं कुठं पाणी आणताना, त्यांचे पैसे येते. पाणी फ्री आहे. हालेलुया. बरोबर आहे का नाही? इडली किती लोकांनी खाल्ली होती? इडली किती लोकांना माहिती आहे? इडली खाताना तुम्ही जर म्हटलं एक प्लेट इडली दे, तर ते इडली सांगते काय देतो? हा, चांगले खातात तुम्ही इडली. तुम्ही चटणीचे पैसे देता का? सांबरचे पैसे देता का? बोला ना जोराने. का देतो तो? इडली सोबत फ्री असतो प्रिया, बरोबर आहे का नाही? तुम्हाला त्याला सांगावं लागणार, बाबा इडली देतो, सांबार पण दे. सांगावं लागत नाही त्याला, माहिती, बरोबर आहे का नाही? आणि एवढं पण सांबार मागू नका, डबल बिल लावणार तुम्हाला. तुम्ही वडापाव मागायला जाता, वडापाव सांगते मिरची पण देतो ना, तुम्हाला सांगायची गरज आहे मिरची पण दे रे, देतो तो बरोबर तुम्हाला मिरची. अजून मसाला पण देतो, ते लाल मसाला कुठलं. तसंच बायबल मध्ये लिहिलेलं आहे, स्वर्गाचं राज्य शोधा, सगळं काही फ्री मध्ये मिळणार आहे. देवासाठी सर्व जग फ्री आहे. प्रभूचं वचन आहे. देवाला शोधा, देवाच्या वचनात राहा, हळूहळू करून तुमच्याकडे फ्री मध्ये येतील. कळत आहे का? शोधा. हालेलुया. इडली म्हणताना तेव्हा चटणी वडणी सगळं, दुसऱ्या लाल चटणी, ते पांढर चटणी, काय चटणी, सांबर वगैरे सगळं फ्री मध्ये देऊन टाकतात. तसंच देव म्हणाला ना, देव म्हणायला शिका, देव मागायला शिका, देव शोधायला शिका, सगळं काही देवा फ्री मध्ये आणून देणार आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून माझ्या प्रियानो, देवाने आज शब्द दिलेला आहे की तो बाहेर जाणार नाही. एक ठिकाण आहे जिथं, स्वर्गाचं बाहेरचं ठिकाण, जिथं देवबाप आपल्याला पाठवू शकतो, किंवा आपल्या कृतीने, आपल्या कार्याने आपण त्या ठिकाणी जाणार आहे, ते म्हणजे नरक. कळत आहे का? आपलं कार्य, आपलं कृती सुधारा माझ्या प्रियाला, खूप सुधारणं गरजेचं आहे. अख्खा बायबल जरी माहिती असलं, पण देवाचं भीती नसलं,
तर फायदा नाही ना, बरोबर आहे का नाही? अख्खा बायबल तुम्हाला बायहाट आहे, तरी माझ्या प्रियानो तुमच्यामध्ये देवाचं भीती नाहीये. जरी भीती आहे तरी पवित्रपणा नाहीये, तर आपण देवाला नाही पाहू शकणार. देवाला पाहण्यासाठी मी तुम्हाला शिकवलं, विश्वासाची गरज नाहीये. देवाला पाहण्यासाठी काय म्हणता याला, लीनतेचं गरज नाहीये माझ्या प्रियानो. देवाला पाहण्यासाठी अन्य भाषाची पण गरज नाही, पवित्रपणा लागतो. हे अन्य भाषा सगळं काही तुम्हाला आयुष्यात तुमचं जीवन चालवण्यासाठी आहे. कळत आहे का? किती लोकांना कळत आहे? आणि हे जे देवाला मिळवण्याचा पवित्रपणा म्हणतो ना, ज्याच्याकडे पवित्रपणा असतो ना त्याच्याकडे लीनपणा पण आलेला असतो. ते जुडून आहे ना फ्री मध्ये. किती लोक म्हणतात बरोबर आहे? फ्री मध्ये ऐका नाही, ज्याच्याकडे पवित्रपणा आहे त्याच्याकडे लीनपणा आहे, त्याच्याकडे आत्मिक दान आहे, अन्य भाषाचं दान आहे. जरी अन्य भाषाचं दान तुम्ही बोलता माझ्या प्रियानो, तुमच्याकडे पवित्रपणा नसेल तर अन्य भाषाचं दान तुमच्या कामाला येईल का? बोला ना. हालेलुया. अभिषेक जे आहे माझ्या प्रियानो, ते कोणाला भेटतो? ज्याच्याकडे पवित्रपणा आहे त्याला अभिषेक भेटतो. अभिषेक काय देवापासून फुकट देत राहणार नाही, बरोबर आहे का नाही? बाकीच्या गोष्टी फुकट आहे, अभिषेक फुकट नाहीये. अभिषेक मिळवण्यासाठी तुमचा अंतःकरण शुद्ध करून देवाचं चरणी बसावा लागतो. आमेन. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आज पवित्र आत्मा तुम्हाला हेच सांगत आहे की तो बाहेर जाणार नाही. म्हणजे 100% तुम्हाला देवाने स्वर्गीय राज्यासाठी, स्वर्गीय स्थानासाठी तुम्हाला बोलवलेलंच आहे, हे मात्र तुम्ही खात्री करून घ्या. आणि खात्री करत असताना नेहमी शैतान बोलत असतो बरं का. चर्च मध्ये बसलं की खात्री येतो आपल्याला, चर्च सुटलं की खात्री संपली. चर्च सुटलं की खात्री संपून जातो प्रियानो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, जिथं कुठं तुम्ही जाताल तिथं खात्री पटवून घ्या. स्वतःने स्वतःमध्ये गॅरंटीने सांगत राहा की मी स्वर्गातला व्यक्ती आहे, मी स्वर्गातला व्यक्ती आहे. तर म्हणून माझ्या प्रियानो, जर आपण बाहेर जाणार नाही तर त्याच्या नंतर काय होईल? पुढच्या शब्द वाचूया आपण. कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझं देवाचे नाव, त्याच्यावर हळूहळू एक एक शब्द मी तुम्हाला पुढून सांगणार आहे. त्याच्यावर माझं देवाचे नाव. आता लक्ष देऊन ऐका, त्याच्यावर थोडासा आज आपण अभ्यास करूया. माझं देवाचे नाव म्हणजे आता तुम्हाला या शब्दाला ऐकून समजायला हवं की देव त्याचं नाव आपल्याला देणार आहे. माझं देवाचे नाव म्हटलेलं आहे. येशूचं पण नाही, देवाचे. येशू आणि देव मध्ये फरक आहे, कळाला का? लक्ष देऊन ऐका. एक नाव त्या व्यक्तीला स्वर्गात मिळणार आहे जे नाव आतापर्यंत कोणालाही ठाऊक नाहीये. किती मोठं आणि किती भाग्यवान लोक आहोत आपण. लक्ष देऊन ऐक, देवाचं नाव आतापर्यंत कोणालाही माहित नाही. काही देव म्हणून हाक मारतात, काही ईश्वर म्हणून हाक मारतात, काही भगवान म्हणून हाक मारतात, कळाला का? कोणी परमेश्वर म्हणून सांगतात. हे सगळं वरच्या वर आहे. हे सगळं खरं म्हणायला गेलं तर हे सगळं डुप्लिकेट आहे. काय आहे? बोला ना जरा जोरात. उगाच सांगायचं म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, उगाच थांबून बोलायचं म्हणून बोलत नाही. जे लिहिलेलं ते मी तुम्हाला सांगत. एक नाव भेटणार आहे स्वर्गात, प्रभूचं नाव म्हटलेलं आहे. लिहिलेलं आहे ना तुमच्या बायबल मध्ये? कोणाचं नाव? प्रभूचं नाव, देवाचे नाव. म्हणजे आतापर्यंत देवाचं नाव देवाने कोणालाही प्रगट केलेलं नाहीये. की खरं ऍक्च्युअल देवाचं नाव काय आहे हे अजूनपर्यंत कोणालाही माहित नाही. म्हणून मी तुम्हाला मागच्या मंगळवारी पण शिकवलं की मोशेने जेव्हा देवाला नाव विचारलं की तुझं नाव काय आहे, तर देवाने कशामध्ये उत्तर दिलं? कशा प्रकारे उत्तर दिलं? मी जो आहे सो आहे.